वेलकम टू ऑल व्ह्यूअर्स. आज आपण डोंबिवली स्टेशनला आलेलो आहे आणि मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे आपण आज कुठे फिरायला चाललो आहे. तर आपण हे बघू शकता, डोंबिवली स्टेशन आहे. आपण स्टेशन तिकीट घराच्या इकडे आलेलो आहे. डोंबिवली स्टेशन आहे ईस्टचं. तर आपण तिकीट घराच्या इथे चाललो आहोत. आपण तिकीट काढत आहोत. अच्छा, ठीक आहे काका. एक CST रिटर्न द्या. CST रिटर्न. हे तिकीट घर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. डोंबिवलीचं तिकीट घर. चला, तिकीट आहे 30 रुपये. CST रिटर्न. तर चला मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी अमित वेगशंकर. आजच्या व्हिडिओत तुमचे स्वागत करतो. आपण आज चाललो आहोत CST छत्रपती शिवाजी टर्मिनसला आणि तिथून मित्रांनो आपण गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे फिरायला. तर चला, ट्रेन आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण CST लोकल पकडलेली आहे आणि आपण चाललो आहोत CSTला. तर तुम्ही बघू शकता फास्ट ट्रेन आहे मित्रांनो. फास्ट ट्रेनने आपण CSTला चाललो आहे. अशा प्रकारे तर ठाणा आपण क्रॉस केलेला आहे मित्रांनो आणि आज तारीख आहे 13 डिसेंबर 2025. तर आपण गर्दी बघू शकता ट्रेनला. तर मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचलेलो आहोत. आपण CSTला पोचलेलो आहोत. तर इथून आपण गेटवे ऑफ इंडिया तिकडे जाणार आहोत आणि बोटीतून पण आपण फिरून येणार आहोत मित्रांनो. तर चला बघूया आपण. CSTला आल्यावर मित्रांनो मला कॉलेजचे दिवस आठवतात. सिद्धार्थ कॉलेजला बुद्ध भवनला मी होतो त्यावेळेस 2004 मध्ये. तर इकडं आल्यावर मला कॉलेजचे दिवस आठवतात. सगळे लेक्चर वगैरे सगळं आठवतं. सर्व विषय आठवतात. SP इकॉनॉमिक्स, परत सेक्रेटरियल प्रॅक्टिस, BK अकाउंट, हे सगळे विषय मला इकडे आल्यावर आठवतात. कारण मी इकडे कॉलेजला होतो म्हणून, बुद्ध भवनला होतो. हां, तर चला मित्रांनो. आपल्या प्रॉपर्टी जवळ आहे ना. पण भुयारी मार्गात चाललेला आहे खाली. आपण या भुयारी मार्गातून आपण चाललेलो आहे. थोडा आपण ज्यूस वगैरे ट्राय करूया. तर आपण इथे ज्यूस ट्राय करूया मित्रांनो. कॅरेट ज्यूस. आपण कॅरेट ज्यूस पियाला आलो मित्रांनो. डोळ्यासाठी चांगलं असतं. त्या मित्रांनो ज्यूस ट्राय करूया आपण. दुकान आहे. लहान पोरांसाठी इकडे खेळण्या पण आहेत. बघू शकता मित्रांनो. इकडं वॉचेस, टी-शर्ट तुम्हाला भेटून जाईल. बघू शकता तुम्ही. लहान पोरांचे पण कपडे आहेत तिकडे.
आइए आइए 150 रुपया 150 रुपया 150 बोलतोय. पण तर इकडे तुम्ही बॅग पण बघू शकता. तर आपण चाललो आहोत खाऊ गल्लीला. हे बघा मुंबईचं दर्शन मित्रांनो. आपण मुंबईला आलेलो आहोत. तुम्ही फोर्ट बघू शकता समोर. वडापाव 25 रुपये, बटाटा वडा पाव 40 रुपये. ही अशी खाऊ गल्ली आहे मित्रांनो. आपण चाललेलो आहोत. तर बघूया, आपण ट्राय करूया खाऊ गल्ली. पुलाव आहे बघा मित्रांनो. ही खाऊ गल्लीच आहे. इकडे इडली आहे, तर पुरी भाजी आहे. भाई एक पुलाव दे दो मेरे को खाने को. बघा पुलाव भेटतो इकडे. 50 रुपये प्लेट आहे. तो एक पुलाव लगा मेरे लिए. तर ही डिश आपल्या समोर आहे मित्रांनो. बघूया काय काय. पुलाव आहे, कोशिंबीर आहे आणि काहीतरी आहे. एक पापड पण आला मित्रांनो आणि भाजी आहे. चला आपण खाऊया. तर आपण पुलाव खाल्लेला आहे. भाई आपका नाम क्या है? हां पिंटू यादव. मित्रांनो पुलाव खूप चांगला लागलेला आहे इकडे. टेस्टी लागलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चलो थँक्यू व्हेरी मच. CSTची खाऊ गल्ली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आणि पेट पूजा झालेली आहे. तर आपण आता निघतोय गेटवे ऑफ इंडियाला. तर चला मित्रांनो लवकरच पोचूया गेटवे ऑफ इंडियाला. तर चला. तर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे मित्रांनो. बघू शकता. खूप छान असं आहे. पूर्वीचं बांधकाम आहे मित्रांनो. तर आपल्याला बोर्ड दिसतो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. तर हे हेरिटेज आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. अशी ही मुंबई आहे मित्रांनो. तर आपण CST बस डेपोच्या इथे आलेलो आहोत. बेस्टची बस आहे मित्रांनो उभी. आणि बस स्टॉप आहे मित्रांनो. बघू शकता. तर मित्रांनो तिकीट आहे 12 रुपये. आपण चाललो आहे गेटवे ऑफ इंडियाला. AC बस आहे. बघू शकता AC बस आहे. बस चालू झालेली आहे मित्रांनो. आज शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. बसला सुद्धा गर्दी आहे भरपूर. अशा रीतीने आपण गेटवेला निघालो आहोत बसने. मित्रांनो आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता. आज शनिवार असल्यामुळे बसला भरपूर अशी गर्दी आहे. तर गेटवेला बोटीत कधी बसतो असं मला झालेलं आहे. अधूनमधून मी येत असतो इकडे. बोटीचा प्रवास भरपूर मला बरा वाटत असतो. चला मग आपण जाऊ.
स्टॉप आला आहे मित्रांनो. बस फुल खाली झालेली आहे, म्हणजे खाली होत चाललेली आहे. मित्रांनो आपण गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आपण पोचलेलो आहे. ही पण खाऊ गल्ली आहे इकडे. आज गर्दी बहुतेक जास्त आहे. आपल्याला काय माहिती बोटीत बसायला भेटते की नाही, तरी आपण ट्राय करूया मित्रांनो. थंडगार असा घास भेटतो इकडे. गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही. सॅटरडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे इकडे. तर चला मग गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने. इकडे लाईन लागलेली आहे बॅगेच्या तपासणीसाठी. आपण त्या लाईनीतून गेलो असतो, पण आपल्याकडे बॅग आहे, बॅगची तपासणी होते. तपासणी करणं आवश्यक आहे बॅगाची. आपली बॅग पण इकडे टाकलेली आहे, बघू शकता आपण. आपली बॅग आलेली आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता हे आपला गेट आहे. हा इंडिया गेट, आपला गेट ऑफ इंडिया तुम्ही बघू शकता. भरपूर भव्य असा गेट आहे. तर तुम्ही मागे गर्दी बघू शकता मित्रांनो. आज भरपूर अशी गर्दी आहे इकडे, बघू शकता तुम्ही. समोरच ताजमहल हॉटेल आहे आणि याच्या बाजूला हे दुसरं हॉटेल आहे. तर मित्रांनो आज आपल्याला बोटीचं तिकीट भेटते का बघूया, ट्राय करूया आपण. बोट पकडण्यासाठी लाईन आहे, आपण त्या लाईनीत उभा आहोत. लवकरच आपण समुद्रात फिरणार आहोत बोटीने. 90 रुपये तिकीट आहे मित्रांनो पर पर्सन. बघूया आपण, ट्राय करूया. मित्रांनो आपल्याला तिकीट भेटलेलं आहे बोटीचं. गेटवे 90 रुपये तिकीट आहे. पर बसून येते का काय मला वाटतं. गेटवे ऑफ इंडिया आहे मित्रांनो. समुद्र आपल्याला जवळून दिसतोय आणि आपली बोट सुद्धा इकडे आलेली आहे. मोबाईल दे, मोबाईल दे. मित्रांनो बघू शकता आपण. तर मित्रांनो बोटीच्या चक्करसाठी आपण तयार आहोत. तर चला लवकरच आपण समुद्रात फेरी मारून येऊ. थोडी बोट बसकी आहे पण फिरताना मजा येणार आहे मित्रांनो, बघू शकता आपण. तर मित्रांनो आपण बोटीत बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. असा समुद्र प्रवास आपण करतो आहे गेटवे ऑफ इंडियावरून. तर बाजूला लहान पोरं पण आहेत. समोरची बोट बघा मित्रांनो, जाम भारी वाटते. छोटी चीज आहे पण दिसायला छान वाटते. या बोटीची चक्कर झालेली आहे बहुतेक, ती आता किनाऱ्याला लागते. तर आपली बोट राईड चालू झालेली आहे मित्रांनो, आपण बघू शकता.
आपण जसा प्रवास करतोय मजा येत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तुम्ही अनुभवू शकता हा प्रवास. जाम मजा वाटत आहे. आपल्याला मित्र भेटलेले आहेत आपले. तर तुम्हाला बोटीत फिरून कसं वाटलंय? मी पहिल्यांदाच बसलो होती. मस्त वाटतं इतक्या आतमध्ये समुद्रामध्ये येऊ. अच्छा. हां, यांना खरं किनाऱ्या येऊन बघणं आणि आतमध्ये बोटीतून बघणं खूप फरक आहे ना. अच्छा. ते प्रत्यक्ष अनुभवतात मित्रांनो. तर आपल्यालाही सफर आपण करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून.
ओटीत फिरून तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. मजा आली. बारकीचं नाव काय? शिवन्या. हा शिवन्या. शिवन्या. अच्छा, तिला पण मजा आली बरं ओटीतून फिरून. हे असे आहेत आपले मित्र. नाव काय तुमचं? रोहन. रोहन. चला, थँक्यू. फेरीला निघालेली आहे आणि आपली बोट आता किनाऱ्याला लागत आहे लवकरच. तर लवकरच आपण उतरणार आहोत. अशा प्रकारे आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. तर लाईन बघू शकता तुम्ही. परत एक फेरीसाठी पब्लिक चाललेली आहे. चला मित्रांनो, आपण आलेलो आहे. आपली बस आलेली आहे. बसने आपण चाललेलो आहे. आपल्याला सीट भेटलेली आहे. अरे आपण बसमध्ये बसलेलो मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथं संपवत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, बाय.